आम्हाला जाणे म्हणजे आपल्या पायाची तकलीफ होणे आहे. डायरेक्ट घेऊन चाललो. चेतन सगळे पेशंट आहे नाही. पाय पाठीला डोक्यावर पाय समोर आता हा उलट पडला मग तुम्हाला पडीन 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 4 दिवस सतत बाहेर राहून झाल्यावर आज घरी निघालो. कपडे बदलवतो म्हणून रूममध्ये गेलो. पसारा पाहून फक्त टी शर्ट ग्रहण केली. बाहेर निघताच तुम्हाला मंदिर दाखवतो हा विचार मनात आला. लगेचच शेजारच्या बाईचा निरोप आला. बाईचा पिंट्या दवाखान्यात आहे हे कळताच गाडी काढली आणि गाडी घेऊन दवाखान्यात पोहोचलो. आपल्या रूमची हालत दवाखान्यापेक्षा तरी बरी आहे हे कळताच मनाला शांती वाटली. यूट्यूबमधून थोडासा पैसा जमा करून सरकारला देणगी द्यायच्या निमित्ताने थोडा अजून मोठा शॉट घेतला. पण गर्दी पाहून मात्र माझीसुद्धा फाटली. वर्गात सगळ्यात हँडसम असलेल्या मुलाला लवकर बाय बोलून म्हटलं पिंट्याला भेटू. पिंट्याला भेटायला गेलो. त्याची दयनीय स्थिती ऐकली. पिंट्या बरा होता हे कळताच मनाला बरं वाटलं. पिंट्या बोलला, सगळं काही मी तुला गाडीवर सांगतो. पाय पाठीला डोक्यावर पाय समोर आता हा उलट पडला मग जोरानं सायकल चालू काय म्हणतो म्हणे मी त्याला मला पडीन 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 पडीन. पिंट्याच्या मानसिक हालतीवर संशय आल्यामुळे लवकर त्याला घरी सोडलो आणि माझी मानसिक हालत बरी राहावी म्हणून घरच्या कुत्र्याला भेटलो. दोस्ताचा फोन येताच त्याच्या घरचा गणपती उठवायला गेलो. अनप्रोफेशनल बबल्या डप्पो वाजवत होता आणि आम्ही मात्र गणपती बाप्पा मोरयाचा नाद करत होतो. हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकील असं सगळ्यांना सांगून स्वतःचा मान वाढवून घेतला. नंतर सगळे माझ्या मागे गणपती बाप्पा मोरया म्हणायला लागले. अनप्रोफेशनल बबल्यानंतर प्रोफेशनल बबले इथं पाहायला मिळाले. त्यांना थोडंसं वाजवायला लावलं. नंतर गणपतीची आरती आटपून आम्ही सगळेजण नदीच्या दिशेने गेलो. तुमच्यासाठी नदीचा थोडासा एक व्हिडिओ काढायचा म्हणून नदीचा व्हिडिओ काढत बसलो. आरती करून झाल्यावर आध्या दादा पाद्या हे गणपतीला नदीत बुडवू लागले. अशा तऱ्हेने या दिवशी गणपतीचं विसर्जन करून नंतर आम्ही घरी निघालो. धन्यवाद.